हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची भजी। त्यासाठी आपण 1 कप मूग डाळ 2 तासासाठी भिजत घालून घेऊ। तसेच 2 ते 3 मिरच्या ठेचून घेऊयात। आपल्याला आता लागणार आहे 1 कांदा, हिरवी मिरची ठेचलेली आणि कोथिंबीर। आता आपण डाळ चांगली धुवून घेऊयात। दोनदा आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने। मग हे पाणी सगळं आपल्याला निथळून टाकायचं आहे आणि या डाळीमध्ये काही पाणी राहता कामा नये। 2 तास भिजवलेली डाळ आता आपण मिक्सरला चांगली वाटून घेऊ। डाळ वाटत असताना आपल्याला यात पाण्याचा वापर करायचा नाहीये। डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे। ही बघू शकता आपण, अशा प्रकारे आपल्याला डाळ जाडसर वाटून घ्यायची आहे। आता या मिश्रणात आपण कांदा, हळद, मिरची ठेचलेली आणि कोथिंबीर टाकून घेऊ। तसेच हिंगही टाकून घेऊ। आता आपण या मिश्रणामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात। त्याचबरोबर 1.5 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ टाकूयात। त्याचबरोबर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ओवा टाकून घेऊ। याने पदार्थाला खमंग अशी चव येते। तसेच ज्या लोकांना बेसनच्या पदार्थांचा त्रास होतो त्या लोकांसाठी मूग डाळ किंवा मूग डाळीचे पदार्थ हे एक उत्तम पर्याय आहे। आता आपण हे सगळे मिश्रण एकत्र करून घेऊयात। तसेच मी एका साईडला तेल गरम करायला ठेवले होते। तेलही गरम झाले आहे। आता आपण एक एक करून ही भजी सोडून घेऊयात। अशा प्रकारे ही भजी आपण मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घेऊयात। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडल्यास मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। आता आपली भजी सर्व करण्यासाठी रेडी आहे। कशी वाटली नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।